प्रथमेशला सांग बॅटिंगला काय लक्ष नसते. प्रथमेश वरळी मिश्रा प्रथमेशला कॉल कर रे. बोलो ना प्रथमेशला. गेले ना विचार ना कुठली मॅच आहे. मॅच कुठली आहे विचार ना. अंधेरी ईस्ट आणि वरळी. यस थँक्यू. राऊंड 2 असणार आहे. राऊंड 2 असणार आहे. अंधेरी ईस्ट एका बाजूला आणि वरळी एका बाजूला, म्हणजेच प्रथमेश नाकवा एका बाजूला पाहायला मिळतील आणि प्रकाशजी मिश्रा टीम 4 आणि टीम 1. सर मॅच थांबवा प्लीज, मॅच थांबवा. फक्त खेळाडू थांबा, बाकीच्यांनी त्या विंग मध्ये जा ना प्लीज. त्यांना बसून दे इथे. त्या साईडला जा बाकीचे. दोन लोक थांबा बाकी. दोन्ही संघांना विनंती आहे, एक्स्ट्रा प्लेयर पाठवा समालोचन कक्षामध्ये. दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती असणार आहे, एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवा. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. रिहान आलेत गोलंदाजीसाठी. निहाल आलेत. यस निहाल षटक क्रमांक 1 आणि फलंदाजांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती आहे. बॅटरने प्लीज. प्रथमेश नाकवा स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय बॅटर अथर्व आलेत. यस मॅचला होते सुरुवात. मॅचला सुरुवात होते तोपर्यंत एक बॅटर बॅटिंग करत संघाला विनंती आहे, एक्स्ट्रा प्लेयर पाठवा समालोचन कक्षामध्ये प्लीज. मॅच प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल फुल टॉस होता, मिस केलाय, संधी गमावली आहे आणि त्यानंतर आता हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील आता पूर्ण केली. प्रथमेश नाकवाला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अथर्व. हे दोन सलामीवीर बॅटर आणि ओव्हर नंबर 1 हाताळत असताना निहालला आपण पाहतोय. 15 चेंडूंचा सामना असेल. मॅच ऑफिशियल्स आपण याची देखील नोंद घ्या. दुसऱ्या फेरीचा सामना आहे, सेकंड राऊंडचा हा सामना असणार आहे, म्हणजेच काय 3-3 षटकांचा सामना असणार आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. आपटलेला बॉल बॅकफुटवर येऊन पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत, एकच धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 3 या आकड्यावर. 3 धावा धावफलकावर झाल्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगलीच सुरुवात झाली आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज एका बाजूला आणि उजव्या हाताचा फलंदाज, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रथमेश नाकवा आणि त्याच्या समवेत अथर्व. ओहो यावेळेला चांगला बॉल, स्विंग अँड मिस, बरोबर गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. चांगला बॉल हाताळला गेलाय गोलंदाज निहालच्या माध्यमातून. चांगला चेंडू, पहिल्या बॉलवरती दुहेरी धावली, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धावणी, हा तिसरा चेंडू आता निर्धाव. डॉट बॉल. आनंद रेगे, मदन सरांकडून तुझी बॅट घे. मदन केदारे, आता त्यांची मॅच झाली आता जस्ट. फुल टॉस बॉल, दिशा दिली आणि बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. षटकार अथर्वच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक होता, चांगला टायमिंग, प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं. फिल्डर नव्हते, त्याची वाट पाहिली आणि त्यानंतर या बॉलला पाठवलं 6 धावांसाठी. अथर्वने गॅप शोधून काढला, गॅप मधून बॉल फरार झालाय. 6 धावांसाठी धावा झाल्या धावफलकावर आता 9 ऑन बोर्ड.
यावेळेला फिरवलेला चेंडू पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, आणि याही बॉलला पाठवले 6 धावांसाठी षटकार. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार अथर्वच्या बॅटमधून. क्लासिकल अंदाजामध्ये हे फटके पाहायला मिळाले. लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळतो असं त्याच्या स्टान्सवरून दिसतंय अथर्व. आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 15, 15 ऑन अ बोर्ड. यस, प्रकाश मिश्रा कर्णधार देखील आहेत. आणि हा पहिलाच बॉल सोडून दिलाय फलंदाजाने. वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावर 16 या आकड्यावर 16. ओ, यावेळेला ब्युटिफुल फटका आहे. उंची जास्त गाठली आहे, लांबी आपण पाहिली तर ती देखील गाठली आहे बॉलने, आणि या बॉलला पाठवले प्रथमेश नागमाने बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी सिक्सर. यावेळेला सोडून दिलेला चेंडू वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आहे आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावर 23. आता या बॉलवरती पंच आपला उजवा हात बरोबर बाहेर काढतायत आणि नो बॉल +4 अशा एकूण 5 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 28. सुदर्शन भुवड, सुदर्शन भुवड, आपली टीम रेडी ठेवायची आहे. सुदर्शन भुवड. आणखीन एक बॉल, पुन्हा एकदा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. बिमर पडताळला गेलाय आणि हा अमित बॉल भुवड. देखील नो आहे. सुदर्शन भुवड, अमित भुवड संपर्क करायचा आहे. अमित भुवड आणि निशिकांत परब. दोन नो बॉल, 2 बिमर पडताळले गेले आहेत. म्हणूनच की काय, गोलंदाजाला आता दंडित केलं गेलंय. हे उर्वरित षटक हाताळण्यासाठी आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल या मॅच मध्ये. धावा झाल्या धावफलकावर आता 30 ऑन अ बोर्ड. 30 धावा धावफलकावर. एका बॉलमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 15 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने, आणि गोलंदाजी करत असताना मात्र या गोलंदाजाला दंडित देखील केलं गेलं. कारण नो बॉल हाताळल्यानंतर आपण पाहिलं तर चौकार आपल्याला पाहायला मिळाला त्या नो बॉलवरती, आणि त्यानंतर पुन्हा एकदा नो बॉल पाहायला मिळाला. आणि म्हणूनच की काय, आता हा पुढचा चेंडू यावेळेला जर आपण पाहिलं तर हलक्या हाताने स्टिअर केलंय. फिल्डर लॉंग ऑफ मधून बॉलपर्यंत पोहोचलेत. 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावर 31. ओहो, आपटलेला बॉल, स्विंग अँड मिस. चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि आता डॉट बॉल. आणखीन एक चेंडू यावेळेला जर आपण पाहिलं तर फलंदाज माघारी परतलेत. विकेट आली आहे, बॅटर आउट. प्रथमेश नाकवा, आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा समालोचन कक्षामध्ये प्लीज. बॅटर नेम सांगा.
आणि आता जर आपण पाहिलं तर 10 चेंडूंचा हा खेळ समाप्त झालाय. 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32-32. ओहो, यावेळेला फुलटॉस बॉल होता आणि या फुलटॉस बॉल वरती बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार येताना पाहायला मिळालाय. आपटलेला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे आणि ती दुसरी धाव देखील आता कंप्लीट केली गेली आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची. आता 35 धावा धाव फलकावर झालेत. एक गडी माघारी परतला आतापर्यंत या मॅचमध्ये आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. दुसरा हा सामना पाहायला मिळते. दुसरा फेरीचा सामना यावेळेला स्टेप आउट झालेत. फटका खेळलाय, फिल्डर नाही आहेत त्या ठिकाणी आणि त्यानंतर मात्र या बॉलला अडवण्याचा प्रयत्न फिल्डरने केलाय आणि तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. ओहो, यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. ज्यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटची वरची कडा चेंडूने घेतली जरूर होती आणि त्यानंतर मात्र फाईन लीगमध्ये फिल्डर होते. त्यानंतर बॉल त्यांनी अडवल्यानंतर आता ही धाव पूर्ण केली आहे जरूर. म्हणजेच आता आपण पाहिलं तर मॅचचं समीकरण 15 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 15 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 41 जिंकण्यासाठी 15 बॉलमध्ये 42 धावा करायच्या आहेत. चला, या फिल्डिंग करत असलेल्या संघाला विनंती आहे क्षेत्ररक्षण रचून घ्या. ऑलरेडी सलामीवीर बॅटर मैदानामध्ये आलेत. 15 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी तब्बल 42 धावा करायच्या आहेत.
नाही नाही लगेच नाही टॉस घेतो आहे ना टाइम आहे ना. चला सामन्याला सुरुवात करा. बॉलर आहेत अद्वय आणि बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर सलामीवीर फलंदाज म्हणून नियाल आणि त्याच्या समवेत प्रकाश. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 42 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न. पुल होईल का सक्सेसफुल? यस, बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. आता सुरुवात चांगली पाहायला मिळते कारण 42 धावांचं टार्गेट सेट केलं होतं पहिल्या डावामध्ये. पहिल्याच बॉलवर चौकार. आता मॅचचं समीकरण पाहतोय. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 14 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी आता 38 धावांची अजूनही गरज असणार आहे. लास्ट 14 बॉल 38 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे इथून पुढे. पुन्हा एकदा शफल झालेत. आडव्या बॅटने फटका. हा बॉल अडवलाय त्या ठिकाणी. अडवलाय. फिल्डर होते. चांगला प्रयत्न फिल्डरने केला. एका हातामध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झाला आणि त्यानंतर आता ही एकेरी धाव पूर्ण केली आहे. 5 धावा धाव फलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा शफल झाले होते. त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. आता एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि ती दुसरी धाव देखील आता कंप्लीट केली जाईल. 7 धावा आता धाव फलकावर झालेत. यावेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. फिल्डर आहेत पाहायचंय आणि झेल त्यांच्याकडून निसटला गेला आणि फलंदाजाला आता मात्र जीवदान मिळालंय. पहिली धाव पूर्ण केली. दुसरी देखील पूर्ण केली आहे आणि आता पंचांकडे पाहावं लागेल. चौकार पात्र पंच घोषित करतायत कारण झेल सुटल्यानंतर हा बॉल आपण पाहिलं तर बाउंड्री रोपला जाऊन आदळला होता आणि म्हणूनच की हा चौकार आलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 11. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धाव फलकावर झाल्यात. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजी करत असलेल्या संघाची. 42 धावांचा पाठलाग करतोय संघ. हो, यावेळेला काय फटका सजवलाय. चांगला स्ट्रोक पाहायला जरूर मिळालाय. पाहायचंय आणि या बॉलवर आता 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आणि पुन्हा एकदा असं वाटलं की हा झेल सुटला गेलाय. 13 धावा आता धाव फलकावर झाल्यात. म्हणजेच काय आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 10 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 10 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. लास्ट 10 बॉल 29 रन टू विन. 10 गेंदों में 29 रन की जरूरत है. अथर्व आलेत नवीन बॅटर. नवीन गोलंदाज आहेत अथर्व आणि त्यानंतर आता मात्र हा स्ट्रोक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. असं वाटलं की पुन्हा एकदा झेल निसटलाय की काय आणि त्यानंतर आता या 2 धावा धावून पूर्ण केल्यात. अथर्व आलेत नवीन गोलंदाज. गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 ते हाताळत आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक होता. 10 बॉलमध्ये 29 करायच्या होत्या. या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा धावून पूर्ण केल्यात. अथर्वचा पुढचा बॉल पिक करत असताना लॉंग अँड स्ट्रॉंग हँड हँडसम हा बॉल देखील गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
यावेळेला स्टोक खेळलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये आणि या देखील बॉलला पाठवलंय 4 धावांसाठी. महागडे षटक झेल निसटल्यानंतर षटकार आला आणि त्यानंतरचा बॉल चौकार. आता फक्त 17 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. हो, चांगला बॉल पाहायला मिळाला. आता हा बॉल पडल्यानंतर फिरला देखील आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आपटलेला चेंडू पुन्हा एकदा आता पंच वाईट बॉल घोषित करतील. अतिरिक्त धाव आहे आणि ती धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आता 16 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 16 धावा अजूनही करायचे आहेत. आपटलेला बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि या बॉलवर विकेट आली आहे. कॅच ऑफ द मॅच. फलंदाज बाद विकेट. भावेश तू आहे ना. टीम 65 वर सेट, टीम 56. पहिलाच बॉल पायावर जाऊन आदळलाय आणि पहिल्याच बॉलवर विकेट. फलंदाज बाद. लेग फिफ होता विकेटच्या स्वरूपातली ही पहिली विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज माघारी परतलेत. या षटकातील पहिली विकेट आली आहे, कारण या आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवर झेलबादच्या स्वरूपातली विकेट आली आणि त्यानंतर आता आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 4 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल आता 16 धावा करायच्या आहेत. पडलेला बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. या बॉलवरती 1 धाव आली आहे आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. आता चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 3 आणि 3 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 15 धावा करायच्या आहेत. म्हणजे सामना अजूनही संपलेला नाहीये. 3 बॉलमध्ये 15 धावा होऊ शकतात या मैदानात. पडलेला बॉल, यस आलाय हा बॉल, षटकार. आणि आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूंमध्ये अजूनही 9 धावा करायच्या आहेत. मगाशीच उल्लेख केला होता सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण 3 बॉलमध्ये 15 धावा करायचे होता. या बॉलवर षटकार आलाय. 2 बॉलमध्ये अजून 9 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. ओहो, यावेळेला स्पिंग अँड मिस. बॉल पडल्यानंतर आतमध्ये येताना पाहायला मिळाला डॉट बॉल. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूवर 9 धावा अजूनही करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल होता जरूर, पण हा वाईट बॉल असणार आहे. म्हणजेच काय, आता शेवटचा अजूनही बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर अजूनही 8 धावा अजूनही करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 8 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. काही होऊ शकतं या मॅच मध्ये, कारण वाईट बॉल जरूर आलाय. गोलंदाजावर दडपण दबाव निर्माण झालाय. ज्यावेळेला पायावर टो क्रशर यॉर्कर, या बॉलवर विकेट. आणि या सामना जर आपण पाहिलं तर या ठिकाणी फिनिश झालाय आणि टीम 1 वरळी प्रथमेश नाखवा यांच्या संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि या मॅचचा हिरो ठरलाय नितीन. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. गटात आता ही मॅच